जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। अंबरनाथमध्ये समाजसेवक भूषण उर्फ रिंकू भाट यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त अंबरनाथमधील छाया रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। भूषण उर्फ रिंकू भाट हे अनेक वर्षापासून गरजवंत नागरिकांना मदत कार्य करीत असतात। तसेच प्रत्येक वर्षी नवनवीन उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करतात। याही वर्षी कोणताही वायफळ खर्च न करता त्यांनी रुग्णांना फळ वाटप करून तसेच रुग्णांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारे मदतीची गरज पडल्यास त्यांनी संपर्क साधावा असे जाहीरपणे रुग्णालयातील रुग्णांना सांगितले। तसेच रिंकू भाट यांनी बेघर निवारामध्ये राहत असलेल्या वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेऊन आपला वाढदिवस साजरा केला। उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या या कार्याचे कौतुक केले। शहरी बेघर निवारा इथे रिंकू भाट यांनी फळ वाटप तसेच इथल्या बेघर लोकांना ज्या वस्तूची अत्यावश्यकता आहे त्या वस्तू त्यांनी आज इथे दिलेल्या आहेत। त्यांना भेट दिलेली आहे ती वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा। यावेळी संगीताताई पतंगे, जाकीर भाई तांबोळी, इम्रान भाई, इरफान भाई, योगेश इंद्रेकर, सुशील इंद्रेकर, सुनील गागडे, बाबू वाचाचा तसेच भेंडीपाडा येथील सलीम भाई आणि उलनचाळ येथील कमरूभाई समेत अनेक मान्यवर उपस्थित होते। समस्त उपस्थित मान्यवरांनी भूषण उर्फ रिंकू भाट यांना शुभेच्छा दिल्या। 7 मे रोजी कंजरवाड समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष तसेच विनायक कन्स्ट्रक्शनचे संस्थापक तसेच कैलाशनगर वांद्रापाडा भाटवाडी परिसरातील युवा नेते आदरणीय रिंकू भाट यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या शहरी बेघर निवारा या संस्थेमध्ये येऊन रिंकू भाट यांच्याकडनं गरजू लोकांना छोटीशी भेट देण्यात आली। तसेच आज आपण छाया रुग्णालयामध्ये सुद्धा गरजू जे रुग्ण होते त्यांना सुद्धा फळ वाटप करण्यात आले। आणि रिंकू भाट हे असे व्यक्तिमत्व आहे ते मागील 10 ते 15 वर्षापासून ज्या ज्या गरजू ठिकाणी असतात त्या ते ठिकाणी जाऊन ते गरीब लोकांना मदत करत असतात आणि या कारणानेच आज ते एवढ्या उंचीवरती आहेत। आणि सर्व माझ्या समाजाकडून तसेच ज्याही गरजू लोकांना ते मदत करतात त्यांच्याकडून त्यांना भरपूर आशीर्वाद आहे। या त्यांना अखंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे त्यांचं लक्ष असेल ते लक्ष त्यांचं पूर्ण व्हावं अशी सर्व माझ्या कुटुंबियांची, माझ्या समाजाची आणि ज्या ज्या गरजू लोकांना ते मदत करतात त्यांची अशी इच्छा आहे। प्रमाणे यंदाही माझ्या वाढदिवसानिमित्त छाया रुग्णालय हे जे रुग्ण आहे त्यांना दरवर्षीप्रमाणे फळ वाटप केली। त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे बेघरवासियांना ज्या अत्यावश्यक काही वस्तू असतात ते माझ्या वतीने व माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना देण्यात आलेली आहे। व अंबरनाथमधील ह्या ज्या काही समस्या आहेत आमच्या कैलाशनगरमधील भाटवाडीमधील तर मी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रयत्न करणार आहे की माझ्या भाटवाडी परिसरात कैलाशनगरमध्ये जे काही परिसरातील काही समस्या आहे त्या अडचणीला पण तोडगा द्यावा अशी माझी इच्छा आहे। आणि हे जे माझे सहकारी माझ्यासोबत नेहमी असतात जाकीर भाई, इरफान भाई, इम्रान भाई, बाबू चाचा, माझी लाडकी बहीण संगीताताई पतंगे आणि आमची ही रेखा दीदी, आमचे सर हे नेहमी मला सहकार्य करतात। आणि आज या सगळ्यांच्या वतीने
सगळ्यांच्या मदतीने हा कार्य आम्ही इथं पार पाडलेला आहे। आणि परत एकदा मी सगळ्यांना ग्वाही देतो की माझ्या वाढदिवसानिमित्त याच्यापुढे अजून मोठे मोठे कार्यक्रम मी आयोजित करणार आहे आणि याच्यानंतर आपण गौशाळेमध्ये जाणार आहे आणि आमच्या वार्डामधील काही गरजू लोक आहेत त्यांना पण कपडे दान आम्ही करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।